सकाळच्या या सवयी ताबडतोब बंद करा आणि तुमच्या मेंदूचं रक्षण करा. नमस्कार मित्रांनो, पक्षाघात किंवा स्ट्रोक नेहमीच पूर्वसूचना देऊन येत नाही. एका क्षणी तुम्ही अगदी ठीक असता आणि दुसऱ्या क्षणी तुमचं शरीर हालचाल करणं बंद करतं. तुमची बोलण्याची क्षमता जाते किंवा त्याहून वाईट म्हणजे तुमची स्मरणशक्ती नाहीशी होते. मी अनेक ज्येष्ठ नागरिकांना अशा साध्या दैनंदिन सवयींकडे दुर्लक्ष करताना पाहिलं आहे, ज्या नकळतपणे त्यांच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात. आणि खरं सांगायचं तर आपण दररोज करत असलेल्या काही गोष्टी टाळून अनेक स्ट्रोक रोखता येतात. विशेषतः सकाळच्या वेळी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही निरोगी जीवनशैली जगत आहात, पण तुमची एक दुर्लक्षित सवय तुमच्या नकळत तुमच्या मेंदूला किंवा रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असेल. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ अशा 7 सवयींबद्दल सांगणार आहे ज्या रात्रीतून तुमच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात. आपण हेही पाहणार आहोत की कोणती लक्षणं कधीच दुर्लक्षित करू नये आणि वाढत्या वयानुसार आपल्या मेंदूचं आणि रक्ताभिसरणाचं संरक्षण कसं करावं. स्ट्रोक हे ज्येष्ठ नागरिकांमध्ये गंभीर आणि दीर्घकालीन अपंगत्वाचं मुख्य कारण आहे आणि बहुतेक लोकांना ते तेव्हाच कळतं जेव्हा खूप उशिरा झालेला असतो. म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. तुम्हाला धोक्याची लक्षणं लवकर कशी ओळखायची आणि काही छोटे बदल करून आपलं आयुष्य कसं वाचवायचं हे शिकायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हेही मला कळवा. तर बघा, चला तर मग त्या सवयीनं सुरुवात करूया जी दररोज सकाळी तुमच्या मेंदूला धोक्यात टाकू शकते. नंबर 1, सकाळी उठल्याबरोबर पटकन अंथरुणातून बाहेर पडणं. रात्रभर झोपल्यानंतर आपलं शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असतं. रक्तदाब कमी असतो, रक्ताभिसरण मंदावलेलं असतं आणि आपला मेंदू सरळ उभं राहण्याच्या स्थितीसाठी पूर्णपणे तयार नसतो. पण अनेक ज्येष्ठ नागरिक जागे होतात आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी लगेच अंथरुणातून बाहेर उडी मारतात. त्या अचानक हालचालीमुळे रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकतो, ज्याला ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन असं म्हणतात. यामुळं चक्कर येणं, बेशुद्ध पडणं किंवा तोल जाऊन पडण्याचा धोका हा जास्त असतो. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे यामुळं मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो. विशेषतः जर तुमच्या रक्तवाहिन्या आधीच अरुंद झाल्या असतील. त्याचा परिणाम म्हणून दिवसाच्या सुरुवातीच्या तासांमध्ये तुम्हाला मिनी स्ट्रोक किंवा गंभीर स्ट्रोकचा धोका जास्त असतो. यावर एक चांगली सवय ती म्हणजे अंथरुणावर 1 ते 2 मिनटं थांबा. उठल्यानंतर हळूवार श्वास घ्या आणि उभं राहण्यापूर्वी शांतपणे बसून घ्या. तुमच्या शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ द्या. अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्ताभिसरणाची समस्या असते आणि तुमच्या मेंदूला आवश्यक ऑक्सिजन मिळवण्यासाठी त्या एका क्षणाची गरज असते. जर तुम्हाला सकाळी कधी चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर तो तुमच्यासाठी एक धोक्याचा इशारा आहे. आपलं शरीर जे सांगत आहे त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. सकाळचे फक्त 2 मिनिटाचं हे शांत बसणं हा बदल खूप मोठा फरक घडवू शकतो. डोळे उघडल्याबरोबर तुमचा मेंदू शर्यतीसाठी तयार नसतो. तुमच्या शरीराच्या गतीचा आदर करा आणि ते तुम्हाला अनेक वर्षाचं संरक्षण देईल. यानंतर येतो नंबर 2, तो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणे. आपला मेंदू 75% पाण्याने बनलेला असतो. त्यामुळं तुम्ही 7 ते 8 तास काहीही न पिता झोपेतून उठता तेव्हा तुमचा मेंदू नैसर्गिकरित्या निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेट झालेला असतो. यामुळं तुमचं रक्त घट्ट होतं, रक्तदाब वाढतो आणि तुमच्या हृदयाला मेंदूपर्यंत रक्त पोचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. हे सर्व घटक मिळून तुमच्या स्ट्रोकचा धोका वाढवतात. सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिणं ही ज्येष्ठांकडून होणारी सर्वात सामान्य चूक आहे आणि त्यामुळं होणारे नुकसान त्यांच्या लक्षातही येत नाही. चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी दिवसाची सुरुवात तुम्ही एका मोठ्या भरलेला ग्लास सामान्य तापमानाच्या पाण्याने पिण्याने करा. हे तुमच्या शरीराला पुन्हा हायड्रेट करतं, तुमचं रक्त नैसर्गिकरित्या पातळ करतं आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं.
आता ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना पूर्वी स्ट्रोकचं लक्षण जाणवलं आहे त्यांच्यासाठी हे अधिक महत्त्वाचं आहे. अभ्यासात असं दिसून आलेलं आहे की निर्जलीकरण हे ज्येष्ठांमधील स्ट्रोकचं एक प्रमुख छुपं कारण आहे. सकाळच्या पाणी पिण्याला तुमच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनवा. तुम्हाला तहान लागलेली नसली तरीसुद्धा तुम्हाला मेंदू त्या पहिला ग्लास पाण्याची मागणी करत असतो. ही एक सोपी आणि शक्तिशाली सवय आहे जी फक्त 1 मिनिटापेक्षा कमी वेळ घेते, पण तुमची स्मरणशक्ती, संतुलन आणि समन्वय अनेक वर्ष सुरक्षित ठेवू शकते. पाणी हे मेंदूचं इंधन आहे. तुमच्या मेंदूला त्याची गरज असते, ती नाकारू नका. नंबर 3, नाश्त्यामध्ये जास्त मीठ असलेले पदार्थ खाणं. अनेक ज्येष्ठांना वाटतं की ते सकाळी आरोग्यदायी नाश्ता करतात, पण दिवसाची सुरुवातच जर मीठ प्रक्रिया असलेल्या पदार्थांनी केली तर त्यांची किंमत मेंदूला चुकवावी लागते. नाश्त्यासाठी खाल्ले जाणारे जसे की फरसाण, चिवडा, लोणची, पापड, बाजारात मिळणारे तयार उपमा, पोह्यांचे पॅकेट्स आणि सॉस यासारख्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात मीठ म्हणजेच सोडियम लपलेलं असतं. जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्या होतात आणि मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांवर प्रचंड दाब येतो. या दाबामुळे एखादी कमकुवत रक्तवाहिनी फुटू शकते आणि स्ट्रोक येऊ शकतो. याहून वाईट म्हणजे बहुतेक ज्येष्ठांना आधीच उच्च रक्तदाबाचा म्हणजेच हायपरटेन्शन काही प्रमाणात त्रास असतो आणि सकाळी रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो. त्यातच जास्त मिठाचं सेवन हे एक धोकादायक मिश्रण आहे. त्यावर उत्तम पर्याय म्हणजे ताजी फळं, उकडलेली अंडी, तसंच नाचणीची किंवा ओट्सची पेज आणि साधे पोहे, उपमा ज्यात मीठ अगदी कमी असेल, हे तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही स्ट्रोकचा धोका कमी करण्याबद्दल गंभीर असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी मीठ कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच पॅकेटवरील लेबल तपासा. आरोग्यदायी किंवा हृदयासाठी चांगले असे लेबल असलेल्या पदार्थांमध्येही तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त सोडियम असू शकतं. संपूर्ण नाश्त्यामध्ये 300 ते 400 mg पेक्षा जास्त सोडियम असू नये हे लक्षात ठेवा. आणि ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा की मीठ फक्त तुमच्या हृदयावर परिणाम करत नाही, तर ते थेट तुमच्या मेंदूच्या रक्तप्रवाहावर परिणाम करतं. मीठ कमी केल्यानं स्ट्रोकची शक्यता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. यानंतर येतो नंबर 4, तो म्हणजे रिकाम्या पोटी जास्त कॉफी पिणं. अनेक ज्येष्ठ नागरिक जागे होण्यासाठी कॉफीवर अवलंबून असतात, पण सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात कॅफेन घेणं धोकादायक ठरू शकतं. कॉफीमुळं तुमच्या शरीरातील ड्रेनालाईन वाढतं, हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तवाहिन्यांच्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तदाब वेगाने वाढतो आणि मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. आता ज्या लोकांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा अतिरिक्त जो मिनी स्ट्रोकला कारणीभूत ठरू शकतो किंवा हृदयाच्या ठोक्यांमध्ये असामान्य बदल घडू शकतो. आणि जर तुम्ही एकापाठोपाठ एक अनेक कप कॉफी पिलात तर धोका आणखीन वाढतो. तुम्हाला अधिक सतर्क वाटेल, पण तुमचा मेंदू तणावाखाली गरजेपेक्षा जास्त काम करत असतो. त्याऐवजी दिवसाची सुरुवात पाण्याने करा, मग थोडा नाश्ता करा आणि त्यानंतर कॉफी प्या. जर तुम्हाला सकाळची कॉफी आवडत असेल तर ती एका मध्यम कपापुरती मर्यादित ठेवा आणि त्यात जास्त साखर किंवा क्रीम घालणं टाळा. ज्या ज्येष्ठांना हृदय किंवा मेंदूशी संबंधित समस्यांचा इतिहास आहे त्यांनी विशेषतः काळजी घ्यावी. लक्षात ठेवा, कॉफी शत्रू नाही आहे, पण तिची वेळ आणि तिचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. शरीराला ऊर्जा देणं हे ध्येय आहे, त्याला धक्का देणं नाही. यानंतर येतो नंबर 5, तो म्हणजे सकाळची चक्कर किंवा अशक्तपणा. याकडे दुर्लक्ष करणं. सकाळी चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवणं ही अशी गोष्ट नाही ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करावं. अनेक ज्येष्ठ नागरिक याला वाढत्या वयाचा भाग किंवा अपुऱ्या झोपेचा परिणाम समजून सोडून देतात, पण हा तुमच्या मेंदूचा कमी रक्तपुरवठा, वाढता रक्तदाब किंवा अगदी मिनी स्ट्रोकचा सुरुवातीचा इशारा असू शकतो.
चक्कर येण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आहे. आणि जर तुमचा हात कमजोर वाटत असेल, बोलताना जीभ अडखळत असेल किंवा चेहऱ्यावर थोडं विचित्र वाटत असेल ना, तर मात्र तुम्ही त्वरित कृती करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे प्रत्येक सेकंद त्यावेळी महत्त्वाचा असतो. ज्येष्ठ नागरिकांना सकाळच्या सुरुवातीच्या तासांमध्ये मिनी स्ट्रोक अटॅक हे अनुभवण्याची शक्यता जास्त असते. ते काही मिनिटांसाठी टिकू शकतं, पण भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्ट्रोकच्या धोक्याची पूर्वसूचना देणारा लाल दिवा तो आहे. जर तुम्ही कधी सकाळी अशा असामान्य लक्षणांनी जागे झालात, तर ते जाण्याची वाट पाहू नका. त्याची नोंद करा, तुमच्या डॉक्टरांना फोन करा आणि पॅटर्नवर लक्ष ठेवा. नंबर 6, औषध वगळणं किंवा चुकीच्या पद्धतीने घेणं. दररोज लाखो ज्येष्ठ नागरिक सकाळचे औषध घ्यायला विसरतात किंवा त्याहून वाईट म्हणजे ते चुकीच्या पद्धतीने घेतात आणि ही एक चूक तुमच्या स्ट्रोकचा धोका त्वरित वाढवू शकते. रक्तदाबाची औषधं, रक्त पातळ करणारी औषधं किंवा कोलेस्ट्रॉलचं औषध वेळेवर घेणं खूप महत्त्वाचं आहे. ती वगळल्यास किंवा चुकीच्या वेळी घेतल्यास तुमच्या शरीराचे संतुलन बिघडतं आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. विशेषतः सकाळी जाग झाल्याच्या नंतर किंवा जाग आल्याच्या नंतर पहिल्या काही तासांमध्ये जेव्हा रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो. काही ज्येष्ठ नागरिक विसरल्यावर दुप्पट डोस घेतात, ज्यामुळं अंतर्गत रक्तस्राव किंवा रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकतो. तर काही जण पाण्याशिवाय किंवा कॉफीसोबत गोळ्या घेतात, ज्यामुळं त्याचा प्रभाव कमी होतो. म्हणूनच दिनक्रम महत्त्वाचा आहे. अलार्म लावा, औषधांचा आठवड्याचा डबा, वेल ऑर्गनायझर वापरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनानं डोसमध्ये बदल करू नका. जर तुम्हाला औषधांबद्दल संभ्रम वाटत असेल तर तुमच्या डॉक्टर किंवा फार्मासिस्टशी बोला. मदत मागायला संकोच करू नका. यानंतर येतो नंबर 7, तो म्हणजे जाग आल्यानंतर लघवी जास्त वेळ रोखून धरणे. हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल, पण सकाळी शौचालयात जाण्यास उशीर केल्यानं तुमच्या मेंदूचं नकळत नुकसान होऊ शकतं. जेव्हा तुम्ही जाग आल्यावर लघवी रोखून धरता, तेव्हा तुमचं मूत्राशय गरजेपेक्षा जास्त भरतं, ज्यामुळं शरीर कार्टिसोल आणि ड्रेनालाईन यासारखे तणाव वाढवणारे हार्मोन्स, स्ट्रेस हार्मोन्स सोडतं. हे हार्मोन्स तुमचा रक्तदाब वेगाने वाढवतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. हे त्या ज्येष्ठांसाठी विशेषतः धोकादायक आहे ज्यांच्या रक्तवाहिन्या आधीच किंवा अरुंद झालेल्या आहेत. अभ्यासात असं दिसून आलेलं आहे की सकाळच्या वेळी रक्तदाबातील ही वाढ ज्येष्ठ नागरिकांमधील स्ट्रोकच्या घटनांशी जोडलेली आहे. आणि विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, भरलेलं मूत्राशय हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण करू शकतं, ज्यामुळं रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. ही एक साधी सवय आहे. फक्त उठा आणि शौचालयात जा. फोन तपासत बसू नका, वाट पाहू नका, निसर्गाच्या हाकेकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही जितका जास्त वेळ लघवी रोखून धराल, तितका तुमच्या शरीरावर दाब वाढेल. तर मित्रांनो, स्ट्रोक अचानक होत नाही. तो आठवडे, महिने किंवा अगदी वर्षाच्या छोट्या छोट्या दैनंदिन सवयीमधून, विशेषतः सकाळच्या सवयीमधून हळूहळू तयार होतो. आता तुम्हाला स्ट्रोकचा धोका वाढवणाऱ्या या 7 सवयींबद्दल माहिती मिळालेली आहे. त्यामुळं तुम्ही आता नियंत्रण तुमच्या हातात आहे. तर चांगली बातमी ही आहे की तुम्ही उद्यापासूनच हे नुकसान भरून काढण्यास सुरुवात करू शकता. हळू आणि हुशारीने बदल करा. सर्वात शक्तिशाली पाऊल ते म्हणजे जागरूकता. आता तुम्हाला माहीत आहे की काय टाळावं आणि काय बदलावं. तसंच स्ट्रोकने तुम्हाला थांबवण्याची वाट पाहू नका, त्याच्या पुढे राहा. तुमच्या मेंदूचं रक्षण करा आणि अधिक वर्षे स्पष्टता, ऊर्जा आणि स्वातंत्र्याचा आनंद घ्या. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला नक्की शेअर करा. आणि लक्षात ठेवा, तुमची सकाळच तुमचं भविष्य ठरवते. तिला तुम्ही गांभीर्याने घ्या. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा,
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.